चातुर्मास विशेष मिठाची आणि गुळाची सुरनोळी आंबोळी करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कप तांदूळ, 1 कप जाड पोहे, अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा कप दही, 1 कप पाणी, अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, 2 चमचे गूळ, तेल, हळद. तांदूळ, पोहे, मेथी दाणे एकत्र करून 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेत त्यात दही आणि पाणी घुसळून घेत घालायचं आणि 4 ते 5 तास हे मिश्रण भिजवायचं. आता यात ओल्या नारळाचा चव आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण वाटायचं आणि रात्रभर आंबवून घ्यायचं. आणि आता यात चवीनुसार मीठ घालायचं. आता मिठाची सुरनोळी करण्यासाठी तवा तेलाने ग्रीस करायचा आणि वाइप करायचा आणि मध्यभागी सुरनोळीचं पीठ पसरून घेत बाजूने तेल घालायचं आणि अशा पद्धतीने खमंग खरपूस भाजून घ्यायची. झाली आपली चातुर्मास विशेष मिठाची सुरनोळी आंबोळी तयार. गुळाच्या सुरनोळी करता थोडं पीठ वेगळं काढत यात गुळ मिसळून घ्यायचा आणि थोडीशी हळद घालायची. आता तवा तेलाने ग्रीस करायचा आणि वाइप करायचा आणि सुरनोळीचं पीठ पसरून घेत बाजूने तेल घालायचं आणि अशा पद्धतीने खमंग खरपूस भाजून घ्यायची. झाली आपली चातुर्मास विशेष गोड सुरनोळी आंबोळी तयार. याला काही ठिकाणी कर्ड डोसा, दह्याचा डोसा असंही म्हणलं जातं. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. इन्ग्रेडियंट्सही फॉलो करायला सोपे आहेत. सो इथे 2 कप मी तांदूळ घेतलेले आहेत. कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. मी सुरती कोलम घेतला. यामध्ये आपण घालूयात 1 कप पोहे, नेहमीचे कांदे पोहेचे पोहे असतात ते, आणि अर्धा चमचा इथे आहेत मेथ्या. तर हे छान कंबाईन करूयात. यामध्ये पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून जी काही माती असते यामध्ये ती निघून जाईल आणि हे पोहे आणि तांदूळ स्वच्छ होतील. तर हे छान स्वच्छ धुवून झालं की काय करायचं, एखादा कप काही घ्यायचा. त्यामध्ये अर्धा कप मी दही घेतलं आहे. दह्याच्या ऐवजी इथे तुम्ही 1.5 कप ताक जरी वापरलं तरी चालेल. अर्धा कप दही, यामध्ये 1 कप पाणी मी घालते. हे छान घुसळून घ्यायचं. हे छान घुसळून झालं की हे जे पोहे आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेत यामध्ये घालायचं. यामध्ये आपण पाणी आता घालणार नाही आहोत. हे जे सोक करायचं आहे मिश्रण हे दह्यामध्येच करायचं आहे, दही किंवा ताक. आता हे मिक्स करूयात आणि 4 ते 5 तास हे असंच सोक करण्यासाठी ठेवून देऊ. आता इथे हे तांदूळ पोहे एकत्र छान भिजवून घेतलेलं आहे. पूर्ण यामध्ये जे मॉइश्चर होतं ते ॲब्झॉर्ब झालं आहे, तुम्ही बघू शकाल. सो आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप ओल्या नारळाचा चव. आता हा ओल्या नारळाचा चव छान मिक्स करूयात. आता हे छान मिक्स झालं ओल्या नारळाचं चव की हे मिश्रण घ्यायचं चमचाभर आणि हे मिक्सरमध्ये छान दळून घ्यायचं. साधारण 3 ते 4 बॅचेसमध्ये हे वाटलं जातं. डिपेंड्स की तुमच्याकडे काय आहे, कशामध्ये करताय तुम्ही. थोडंसं पाणी घालते यामध्ये. खूप पाणी नाही घालायचं, सरसरीत नाही करायचं आहे आपल्याला हे. आता हे छान वाटून घेऊयात एकदम बारीक. आता हे छान असं स्मूथ कन्सिस्टन्सी होईपर्यंत वाटून झालं की आता हे काढायचं एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये. आणि याच पद्धतीने मी हे सगळं पीठ दळून घेते. पीठ आता इथे हे छान मी दळून घेतलंय. यावर झाकण ठेवून रात्रभर हे फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं. तर इथे हे पीठ मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान हे झालेलं आहे पीठ. हे पीठ जास्त फुगत नाही, जसं आपलं डोसा किंवा इडलीचं फुगतं तितकं. आता यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं. मिक्स करूयात. आता सुरनोळी आहे ना, मिठाची पण बनवतात, गोडाची पण बनवतात. तर गोडाची जर बनवायची असेल तर काय करायचं, एक बाउल घ्यायचा. यामध्ये मी थोडंसं पीठ काढून घेते. यामध्ये आपण घालतोय गूळ. 1-2 चमचे गूळ घालायचं आणि मग हा गूळ छान यामध्ये मेल्ट करून घ्यायचा. एक 10-15 मिनिटं लागतात. सो हे मी आता बाजूला ठेवते. आधी आपण आता मिठाची बनवून घेऊया. आता दोन्ही पिठं आपली तयार आहेत. सुरनोळी बनवायला घेऊया. सगळ्यात आधी मिठाची. सो तेल घालायचं. 1 चमचाभर तेल घालून छान स्प्रेड करून घेऊया.
खूप हाय हीटवर नाही करायचं ही प्रोसेस. आता हे सुरनोळीचं पीठ घालायचं मध्यभागी, छान स्प्रेड करून घ्यायचं. छान जाळी येते, तुम्ही बघू शकाल. छान जाळीदार होतात या सुरनोळी. थोडंसं तेल घालायचं बाजूने. एका बाजूनेच भाजली जाते सुरनोळी, त्यामुळे काढायची गडबड नाही करायची. सुरनोळी छानपैकी भाजून झालेली आहे, तुम्हाला दाखवते. खालच्या बाजूने मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. आता हे काढूयात. मस्त. आणि आता याच पद्धतीने गोडाची सुरनोळी पण आपण बनवून घेऊयात. असं तेल घालायचं, ग्रीस करून छान. आणि हे पीठ, हळद घातली त्यामुळे रंग खूप सुरेख आलाय, तुम्ही बघू शकाल. जाळीही छान आली आहे. आता ही पण आपण सुरनोळी काढूयात.